हॅलो नमस्कार, मी चंद्रकलाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला सुद्धा आंबे जास्त प्रमाणात दिसतात. तर त्याचे काहीतरी आपण नवीन-नवीन काहीतरी प्रकार करण्याची इच्छा होते. तर पोरांना आज केक खायची इच्छा होती. तर म्हटलं की आज आपण केकची रेसिपी टाकूया. तर आज मी आंब्याचा केक बनवणार आहे. ना ह्याच्यामध्ये मी मैदा टाकणार आहे, ना दही टाकणार आहे. आणि बिना ओव्हनचं मी करणार आहे, ते पण साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये कढाईमध्ये आपण केक करून घेऊया. केक बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतले आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया आता. तर मी केक बनवण्यासाठी इथे 3 आंबे घेतलेले आहेत, तेही छोट्या आकारामध्ये आहेत. आणि इथे 1 वाटी मी रवा घेतला आहे, 1 वाटी दूध घेतलेला आहे, पाऊण वाटी मी साखर घेतली आहे, 1 चमच बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि पाव चमच पेक्षाही कमी मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि काही तुटी फ्रुटीचे तुकडे घेतलेले आहेत. तर चला आता आपण सर्वात अगोदर कढाईला प्रीहीट करण्यासाठी ठेवून घेऊया. आता कढाई गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 1 वाटी मीठ टाकून घेते. पण हा मीठ मी वापरलेला आहे, 2-3 वेळा मी ह्याच्यामध्ये फुटाण्या किंवा चणे वगैरे भाजलेले आहेत, त्यामुळे हे थोडंसं काळं झालेलं आहे. तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण ह्याला यूज करू शकतो. तुमच्याकडे रेत असेल तर तुम्ही रेत सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. तर ह्याच्यामध्ये मी स्टँड ठेवून घेणार आहे. आता सर्वात अगोदर आपण आंब्याचा गर काढून घेऊया. तर आंबे अशा प्रकारे आपण सोलून घेऊया, वरची साल वेगळी करून. आंब्यांची साल तर आता काढून झालेली आहे. आता आपण ह्याची गर पण काढून घेऊया. तर अशा प्रकारे मी पूर्ण गर ह्याचे काढून घेते. आता आंब्याचा पूर्ण मी पल काढून घेतलेला आहे. आपण हे सगळं काही आता मिक्सर मध्ये फिरवून घेऊया. त्याच्यामध्ये मी साखर सुद्धा टाकून घेते. आता ह्यामध्ये आपण दूध सुद्धा टाकून घेऊया. तर मी लागेल तसं दूध ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. अगोदर आपण ह्याला मिक्सर मध्ये फिरवून घेऊया. आता मिक्सरला आपलं चांगलं आंबा बारीक करून झालेला आहे. त्यामध्येच मी आता रवा सुद्धा ऍड करून घेते. तर एकदम मस्त असा आपला आंबा बारीक करून झालेला आहे. त्यात आपण आता रवा सुद्धा फिरवून घेऊया थोडासा, कारण माझा रवा थोडासा जाडसर आहे. ह्याला थोडंसं मिक्स करून घेते. ह्याला सुद्धा आता आपण थोडंसं फिरवून घेऊया. आता मिक्सरला आपला रवा सुद्धा बारीक करून झालेला आहे. ह्याला आपण आता काढून घेऊया. तर बघू शकता आता आपण हे सगळं काही बाउलमध्ये काढलेलं आहे. तर जास्त घट्ट किंवा जास्त पातळही न करता असं मीडियम प्रकारे मी केलेलं आहे ह्याचं बॅटर. आता बाकीचे साहित्य सुद्धा मी ह्याच्यामध्ये ऍड करते. इथे मी तूप घेतलेलं आहे 2 चमच. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल किंवा बटर सुद्धा यूज करू शकता. तूप किंवा तेल टाकल्यानंतर ना आपल्या घशामध्ये केक फसणार नाही, त्यामुळे हे आपण टाकणं खूपच गरजेचं आहे. ह्याला सुद्धा आता चांगलं मिक्स करून घेते. आता तूप सुद्धा मी ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तुटी फुटी सुद्धा ऍड करून घेऊया. तर मी तुटी फुटी मध्ये थोडंसं मैदा ऍड केलेला आहे, कारण ते एकमेकाला चिपकले नाही पाहिजे म्हणून. पोरांना तुटी फुटी तर खायला खूपच आवडतं, त्यामुळे मी तुटी फुटी सुद्धा ह्याच्यामध्ये टाकते. तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता. तर आता ह्याला मी 10 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे. आता आपण हे केक टेन आहे, ह्याला मी आता तेलाने पूर्ण चारही बाजूनी आपण पूर्ण राऊंड तेल लावून घेऊया. आता केक टेन मध्ये मैदा सुद्धा टाकून घेऊया. आता एक्स्ट्राचा मैदा असलेला मी पूर्ण ह्याच्यातनं काढून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऍड करून घेऊया. आपला रवा चांगला असा फुललेला आहे ह्याच्यामध्ये.
ह्याच्यामध्ये मी 1 चमच बेकिंग पावडर टाकून घेते आणि 1 ते 2 चुटकी पर्यंतच मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा ऍड करते। आणि हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर ना आपल्याला पटकन ह्याला बेक करण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे। आता एक्स्ट्राचा मैदा असलेला मी पूर्ण ह्याच्यातनं काढून घेतलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते ह्याला बॅटर सुद्धा आपलं। आता आपण ह्याला थोडंसं टॅप करून घेऊया। आता थोडेसे वरतून सुद्धा मी ह्याच्यामध्ये टुटी फुटी टाकून घेते। आणि आता ह्याला आपण 40 मिनिटांसाठी बेक करायला ठेवून घेऊया। आता 40 मिनिटं मी ह्याला झाकून बेक करायला ठेवते। आपला मँगो केक आता तयारच झालेला आहे। पण मँगो केक मी 1 किलोच्या भांड्यामध्ये बनवलेला होता। केक टॅन थोडंसं माझा मोठा असल्यामुळे थोडंसं ह्याचा भाग आपला पसर झालेला आहे। तुमच्याकडे छोटं केक टॅन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता, तो थोडासा आकाराने असा उंच होईल। तर चला आता आपण कट करून बघूया। तर बघू शकता आपला केक असा चांगला स्पॉन्जी चांगला झालेला आहे। तर तुम्हाला केकची रेसिपी कशी वाटली आहे? केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।